आवाजच आहे नाही. नमस्कार मित्रांनो, द्रव्याने आम्ही आता चालत जात आहे. फिरून येऊया चला. कुठे? तिकडे रोडला कारगदाच्या. तर मित्रांनो, इथनं आम्ही रोजच्या रोज 1.5 किलोमीटर चालतोय. तर बघू शकता लोकेशन किती मस्त आहे इकडे समोर. आज दमणूक लई झाली मित्रांनो. काय झालं? काय सांगता सांग. काय झाले? आज धावपळ झाली. इथनं बारावाड्यातनं कोल्हापूरला जायचं. मग लाईन बाजार मध्ये नंबर लावला. मग कर्नाटकातनं महाराष्ट्रात जायचं. तिथं दवाखान्यासाठी नंबर लावून धावपळ झाले आज. मग आज जरा काय लिहिले? कागद लिहिले काय? कारदगा बरोबर. हा बरोबर. मला कन्नड येत नाही तरी मी बघितलं. तर बघा बरोबर पुढे एक नंबरला कारगदा गावात येणार आहे म्हटल्यावर कारगदा असणार की 1 किलोमीटर. आता इथून आम्ही कुठं पण चाललो दिसते काय? आणि जरा त्या टेशी पर्यंत बस 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 जरा इथे या डांबापर्यंत जायचं. मित्रांनो, या ठिकाणी आम्ही एवढं लांबून आलेलो आहे. झाड लगेच बंद करतो. मित्रांनो, बघू शकता आम्ही बरोबर अरे 1 किलोमीटर पुढे आहे. तिथे त्याच्याने पुढे आलेलो आहे. तर इथून आलो होतो. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे विषयची दिसते ना शेती, सगळी 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 शेती रोड कडेची, ह्या कडेची म्हणा किंवा त्या ह्या कडेची म्हणा, सगळी शेती अजिबात आमची नाही. लोकेशन मात्र उभी भारी आहे या साईडचं. तिथं काय मध्येच नवीन घातलंय मला काय कळलं. कसली झाडं लावले ते याची झाड ती सगळी नारळाची होय लावल्यात. झाड बरोबर आहे. लई जवळ जवळ लावल्यात. तुमची झाड आहेत ना सगळी? होय हा होय सगळी आहेत ती. तर मित्रांनो, थोड्याच वेळात मी आता मटण बनवायला जाणार आहे. कारदगा येते. त्याच्यानंतर वेगळी रेसिपी बनवणार आहे मटणाची. पाणी कुठे आलंय तरीच विचार करायला. सगळं भिजलंय भिजलंय. बघा बघा इथं पाणी कुठे आलंय. हळू पाणी आहे की समोर? हाय काय तिथं बोर हाय काय? पाणी आहे. ना तो हे मित्रांनो, हत्ती गवत उगवण्यासाठी पाणी केलं दिसत असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये. तेच मी म्हणाले भिजलंय कस काय. भिजलंय त्या बाजूने दिसते. पावसात पाणी भेटू देऊन केले का या गावात. आणि हत्ती गवत बोलतात त्याला. एवढं मोठं पाण्याशिवाय मी ऊसच म्हणालतो. ऊस तुझा तुझं काय डोकं काय ऊस आहे का? तसं दिसलं. आणि काय करू एवढं मोठं मोठं असते हत्ती गवत. पप्पा म्हणजे शेती करत होता ना पहिला? नाही मग नाही. मला ऊस कसं काय म्हणतात? मित्रांनो, ऊस आहे काय सांगा मध्ये रोड करला तिची पण काय चुकी नाही. तुला ऊसासारखं ऊस नाही, हत्ती गवत आहे. गवतच बोलतात ना कमेंट मध्ये सांगा काय बोलतात. असून दे घ्या. असून दे घ्या. मला शेतीतलं काय माहित नाही म्हणून मला नवरा शेतीवाला भेटला माहिती. मित्रांनो, आम्ही पण शेती करतो. मग मला हळूहळू समजावते की घेऊन गेलेला नाही. हळूहळू नवरा समजावला की मला. तर मित्रांनो, हे जे शेत नांगरायला दिसते का, ह्याच्यामध्ये आम्ही फीज तयार करत होतो. आणि काय फीज क्रिकेटची फीज 4-5 जण पोरं यायचं आणि ह्या असल्या म्हणजे शेतामध्ये फीज तयार करायची. पाणी आणायचं, एका बॅटनं आपटायचं का आलं काय, त्याच्यामध्ये फीज तयार करून आम्ही खेळायचो. चालताना पडायचा. पडल्यानंतर काय व्हायचं, हाताला लागायचं. एवढं पण असं काळजी नसल्यासारखं पळायचं कशाला. मला काळजी वाटते तुमची. आणि हाताला तवा तू नव्हतीच समजलं काय. तुझं काय अवघडच आहे. हा म्हणजे सांगाले आता कुठे काय सांगाल. असून ते तरी बी मला काळजी वाटते तुमच्या. असं धडपड करायची काय गरज होती. धडपड लहानपणी पडणार खेळणार. मित्रांनो, तुम्ही खेळा असणारच. समोर तर घराजवळ आता आम्ही आलेलो आहे. ते बी हत्ती गवतच आहे काय मध्ये चुकवलेलं. ते तसं ठेवलंय. ते किती मोठं गवत आहे. गवत होय ते मध्येच. मग ते हत्ती गवतच आहे. ते तेवढंच अर्धीच कापायचं ठेवलं. मग तर सगळं घेऊन जातो ती. बघू शकता नाळाला झाडांनी किती गच्च भरलेला आहे. भरपूर घर दाखवू तुमचं. हे मित्रांनो उभीच घर आहे. बघू शकताय समोर इथे. माझी मम्मी बघा लुटून काढायला. मित्रांनो, मी गाडी लावलेला आहे. काय आता लुटून काढायला
काय करलंस विचारलं? कुराड कवा आणायची ती लाकडं पडायला? हा? 2 दिवस झाले आणायला. पाऊस यायला म्हणजे काय करायचं? हात पाय घालायचे चुलीत आणि कपडे घालायचे वय. बर बर बर. आणि त्यांना पाणी तापवायचं वय. एवढं गटर हाय की बाहेर ठेवलेलं ते. हा हा बर बर. झालं तेवढ्यावर 2 दिवस जळते. चालते. तू लाकडं फोडणार आहेस का नाही ती आणून कुराड? कवा आणणार? उद्या आणायचं आठवणीला. ना माग तूच खाणार माझा. तू नाही असला भाऊ. भला घालवायचं. अबे सगळे करू चपात्या. चिकन आहे म्हटलं. आता कसं सांगा आणि 3च करायचं. काय त्यात का आहे त्यात? मला वाटतं आधीमध्ये ऐकू जात असेल. आता कुठल्या भाषेत सांगायचं की बाबा फोन करणार होता खरं बोलणार कसं म्हणून?